अर्थातच आजच्या दिवसभरातल्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक बातमीनं अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या दिशेनं भरारी घेणारं एअर इंडियाचं AI-171 हे बोईंग ड्रीमलायनर 787 विमान कोसळून भीषण अपघात झाला। अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हे विमान कोसळलं। या विमान अपघातात एका सुदैवी प्रवाशाचा अपवाद वगळता मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे। हे विमान अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1:31 रनवेच्या दिशेने निघालं, पण अवघ्या 8 मिनिटात 625 फूट उंचीवर असताना हे विमान अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या मेघानीनगर परिसरात कोसळलं। अपघातग्रस्त विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंत या विमानाचा प्रवास होणार होता। त्यासाठी विमानाच्या इंधन टाक्या या पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्या होत्या अशी माहिती आहे। अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि पोर्तुगालचे 7 नागरिक होते। त्याशिवाय एक कॅनेडियन नागरिकही या विमानात होता। हे विमान नागरी वस्तीत कोसळल्यानं मृतांचा आकडा हा 265 पर्यंत वाढल्याची माहिती आहे। एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातील क्रू मेंबर्ससह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल हे मुंबईच्या पवईचे रहिवासी होते। आमदार दिलीप लांडेंनी त्यांच्या घरी जाऊन सबरवाल यांच्या वडिलांचं सांत्वन केलं। याच विमानात क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक यांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी असल्याचं समजतं। त्या गोरेगावच्या रहिवासी होत्या। क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला। ही माहिती बदलापुरात पसरताच त्यांच्या घरी आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी झाली। आज दुपारीच त्यांचं त्यांच्या आईशी फोनवरून बोलणं झालं होतं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली। आणखी एक मराठी भाषिक क्रू मेंबर रोशनी सोनघरे यांचाही या अपघातात मृत्यू झाला। रोशनी या डोंबिवलीच्या रहिवासी होत्या। पनवेलच्या न्हावाशेवा गावच्या मैथिली पाटील यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला।